ससून रुग्णालयातल्या डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरणोर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर डॉक्टर अजय तावरे हे ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख आहेत, तर डॉक्टर श्रीहरी हरणोर हे सध्या मुख्य आरोग्य अधिकारी आहेत। तर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून ब्लड रिपोर्टची अदलाबदल झाली, ही माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। अजय तावरे ज्या पद्धतीनं ह्या ससूनमध्ये कारभार करत होते, गेली वर्षभर मी सातत्यानं डॉक्टर संजीव ठाकूरला अटक करा, अनेक रिपोर्ट बदलल्याचा संशय पुणेकरांना होता, मला होता, पण आज सिद्ध झाले की अजय तावरेंना अटक झाली। म्हणजे ह्याचाच अर्थ की या ससूनमध्ये बी काळा बाजार चालू होता। आज आम्ही राजपूत साहेबांकडे चाललोय। हे खोके सरकार आहे, त्यांच्या मंत्र्यांना हे पैसे पाठवतात, आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो। त्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले। त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय तावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। तर ब्लड रिपोर्ट सोबत फेरफार झाली असल्याचं या तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि यावेळेस आपण पाहतोय अमितेश कुमार यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिलेली आहे। ससूनमधील 2 डॉक्टर या संपूर्ण प्रकरणात अटकेत आहेत। पुणे प्रकरण डॉक्टरांना अटक झाली। अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये छेडछाड झाल्याची माहिती तपासात समोर आलेली होती। रात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। या बैठकीत वरिष्ठ पोलिसांनी ससूनच्या आरोपी डॉक्टरांवर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत। गोपनीय सूत्रांची मदत घेऊन गुन्हे शाखेने पहाटे 2 डॉक्टरांना अटक केली आहे। फॉरेन्सिक मेडिसिन प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीहरी हरणोर यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। डॉक्टर अजय तावरे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिनचे विभाग प्रमुख आहेत। 2022 मध्ये किडनी रॅकेटमध्ये अडकल्यानं अधीक्षक पदावरून त्यांना हटवण्यात आलेलं होतं, त्यांची हकालपट्टी झाली होती। चौकशी अहवाल येण्यापूर्वी 26 डिसेंबर 2023 ला पुन्हा ससूनच्या अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली। उंदीर चावून रुग्ण दगावल्याप्रकरणी एप्रिलमध्ये विभाग प्रमुखपदी तडकाफडकी त्यांची बदली करण्यात आली। पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी चक्क पोलिसांकडून लाच मागितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातही हात असल्याचा आरोप आहे।